देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपीकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत। हे सगळे मोबाईल तपासणी करता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। आरोपी विष्णू चाटे यानं फरार असताना मोबाईल नाशिकला फेकून दिला। आता तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं सांगितलंय। हत्या प्रकरणामध्ये 7 आरोपी अटकेत असून कृष्णा अंधळे 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे, मोकाट आहे। संतोष देशमुख याची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी अशी हत्यारं जप्त करण्यात आली। तसंच 5 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात अधिक बोलणार आहोत। सुरेश, या प्रकरणात तपास प्रत्येक दिवशी थोडा थोडा पुढे जातो आहे, त्याचे काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतायत, पण काल या देशमुखांच्या मुलीनं मात्र असं म्हटलं की आम्हाला मात्र काही अपडेट कळत नाहीयेत। आणि त्यानंतर या मोबाईल संदर्भातली एक बातमी की मोबाईल सुद्धा नाशिकमध्ये कुठे फेकला ते सापडलेलं नाही। काय अधिक माहिती? खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी असलेला विष्णू चाटे याने त्याचा मोबाईल फरार असताना नाशिकला फेकून दिला होता आणि तपासी यंत्रणेला तो सहकार्य करत नाही अशा पद्धतीने देखील तपासी यंत्रणांनी न्यायालयाच्या समोर भूमिका मांडलेली होती, निरीक्षण देखील नोंदवलेलं होतं। मात्र त्यानंतर जे काही अटक असलेले आरोपी आहेत त्याच्यापैकी 5 जणांचे जे मोबाईल आहेत, हत्या प्रकरणातील 5 आरोपी 5 मोबाईल हे ताब्यात घेण्यात आलेले, ते फॉरेन्सिकला देखील पाठवण्यात आलेत। तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचे जे 3 मोबाईल आहेत ते देखील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत। जर आपण बघितलं तर एकूण 3 तपासी यंत्रणा याचा तपास करतायत, मात्र तरी देखील कृष्णा आंधळे का सापडत नाही, यामुळेच काल जी वैभवी आहे, वैभवीने देखील तोच संताप व्यक्त केला होता की हत्या होऊन आता जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे, तरी देखील जो काही आरोपी आहे तो देखील अटक होत नाही। आणि या आरोपींना काल ज्या पद्धतीने मोक्का देखील लावला गेला आहे, जे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत, मात्र खंडणी प्रकरणातील आरोपींना देखील तशाच पद्धतीने शिक्षा केली जावी अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते। त्यामुळे एकंदरीत या तपासामध्ये SIT असेल, CID आणि स्थानिक पोलीस हे तपास करतायत आणि एक नवीन जे खुलासे आहेत ते समोर येतात। नक्की, धन्यवाद सुरेश, आपण माहिती देत आहे त्याबद्दल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रत्येक दिवशी काहीतरी नव्या घडामोडी समोर येतात। विष्णू चाटे हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे, जो अहवाल पोलिसांनी सादर केलेला आहे।